बाबा तू करायला आले काम करायला आले भावाची हालत आहे ना माझ्या दे ना. एक मिनिट पाणी पिऊन दे आम्हाला. हे जाम भारी. काय आहे ते? काय हळद. 2026 साली गजानन सीताराम जाधव यांचे चिरंजीव भूषण गजानन जाधव यांचा कालचा जो कार्यक्रम झाला तांदूळ दळण्याचा कार्यक्रम झाला. आजचा जो कार्यक्रम आहे तो हळद लावण्याचा कार्यक्रम आहे. विद्या जाधव माझ्याकडून आलेल्या पाहुण्यांचं सरसे स्वागत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय श्रीराम. तुमची शेणी कुठं? शेणी मम्मी कुठं? शेती रातचे कशाला? काय काम आहे? रात्री जेवायला? भूषण जाधवची हळद आमच्या भावाची. तुम्ही करायला आले गप्पा मारायला आम्ही हल्दीला आले आणि नवरा आमचा आता अंग चेंज करायला गेले ना, पाया पडायला जायचं. बसले एकटे तब्येत का बरी नाही का? मला नाश्ता नाही दिला म्हणून इथं बसल्या. तिथे करायला आले मोबाईल बघायला आले का? लग्नाला आल्या म्हणून एकटे बसले मग मला जोड नाही कोणी. तू काय करतस? भावाशी आता हल्दीला हळद लावायचा कार्यक्रम चालू झालेला आहे. आम्हा पंख्यावर जेवायला बसले. त्याला काहीतरी विचार ना. आता आम्ही हळद घेऊन चाललेले आहोत. बाबा तुमचं नाव काय? माझं नाव नरेंद्र पवार. तुम्ही कसे आहात? मी मस्त आहे. तू कसे? हॅलो गाईज, जय सद्गुरू. कसे आहात तुम्ही सगळे बरेच असले. स्वराज आनंद भंडारी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर काल होते भूषण मामाचे चाऊल, तर आज आहे हळद. तर आता आम्ही हळद लावायला चाललेले. इकडे मी रेडी झालेले. मी कशी दिसते कमेंट करून सांगा. इकडे आई पण रेडी झालेली. आता आम्ही चालले हळद लावायला. बाबा साहेब पण इकडे बसले. बाबा तू करायला आले काम करायला आले कसं बसायला आले? हालत आहे ना भावाची. बाबा तू करायला आले काम करायला आले भावाची हालत आहे ना माझ्या. हे बाबा सगळ्याशी इकडे बसले. सगळी रती बाबा सगळी बसले. तू कसं? हे काय आई बाबा तुम्ही काम केलं? हार मग केला. हे पाकिट बिकीट सर्व पाण्याच्या बाटल्या त्याच्या ड्रम मध्ये टाकल्या. भाऊ नगरमध्ये जाधव यांचे हल्दीला संध्याकाळी तुफान जोर येणार आहे आणि आनंदातील हल्दी होणार आहे. दे ना. एक मिनिट पाणी पिऊन दे आम्हाला. हे पाणी बिल टकीला काय वाटतं? बाबा तुला कसं वाटतं? हे जाम भारी. काय आहे ते? काय हळद. भूषण दादाची. सांगडे माईक आमचे वरिष्ठ आहेत ते. कपडा लाव ना. बोल बाबा का बोल. आज 2026 साली गजानन सीताराम जाधव यांचे चिरंजीव भूषण गजानन जाधव
यांचा कालचा जो कार्यक्रम झाला तांदूळ दळण्याचा कार्यक्रम झाला. आजचा जो कार्यक्रम आहे तो हळद लावण्याचा कार्यक्रम आहे. संध्याकाळचा ऑर्केस्ट्रा, नाच, भोजन सर्व काही होणार. कोणी बी त्याच्यामध्ये गडबड गोंधळ करू नका, भांडण तंटा करू नका. खुशीने नाचा, खुशीने आनंदाने नाचा आणि सर्व पैसे उरवा, मजा लुटा. हीच माझी नम्र विनंती. उंबाडे गावचे वस्ताद देवीदास जाधव माझ्याकडून आलेल्या पाहुण्यांचं सरसे स्वागत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय श्रीराम. बरोबर. माझं काय काम आहे? तुझंच काम तुमची शेणी कुठं? शेणी मम्मी कुठं? शेती रातचे कशाला? काय काम आहे? रात्री जेवायला नाही लग्नाला गेले आता. जा तिला बोलो, फोन करून बोलो तिला. लग्नाला कोण? हा, तिला जेवायला इथं बोलो रात्री. माझ्या दुकानाला आले, खायला आले, कालदीला आले. भूषणदादावटी आलोच आमच्या मावशी तुम्ही कडाला आले, गप्पा मारायला आले, कालदीला आले. आम्ही हल्दीला आले आणि नवरा आमचा आता अंग चेंज करायला गेले ना, पाया पडायला जायचं म्हणतो. मग ते म्हणजे आम्ही बसले आहो. नवरा मेकअप चालू आहे. थांब जरा आता नवरा घेऊ. हां मग काय सिक्रेट तर चालू आहे. काय ना शिकलेलं असंच चालू आहे. म्हणजे कालचा विषय म्हणजे असं थोडा थोडा. मावशी आहे तर मम्मी नाही आली. मामी तुमचं कपड्या बसले, तब्येत बरी नाही का? मला नाश्ता नाही दिला म्हणून इथं बसल्या. चीज बॉल संपले तुमचे. हो बघून येतात किचन मध्ये आहेत का. रागावले वाटतं. सगळ्याही खालं म्हणून नाही दिलं. आता तुम्ही बॅगा बॅगा बसले. तू 3 दिवस राहायला पण आता हालत लागलं वापरलं. मावशी तू कडाला आले, मोबाईल बघायला आले का? मी मोबाईल बघायला मी लग्नालाच आले. मी जे फोटो काढलेत ना ते मला इन्स्टावर ठेवायचे, स्टोरी लावायची आहे ना, त्याच्यामध्ये मी मोबाईल घेतला. मामी तू कडाला बसले एकटीच? बसल्या लग्नाला आल्या म्हणून. एकटीच बसले बाबा. मला जोड नाही कोणी. ती मामी तिथं एकटी बसली, तिच्या मागीवर बैठक. आई तू काय करतस? भावाशी हल्दीला उभी कलर आले बाबा. नाश्ता करायला उभी राहिल्या. नाश्ता कुठं करतोस? सिगरेट काढून मग आता माशी नको करायला. काय आम्ही काय चाललो? कडाला आले, काम करायला आले का नाही? मोबाईल बघायला आले. बघू तुझं असं काल फोटो टाकले जलवाला तुम्ही सगळे टाकले नाही ना नव्हता. देवाऱ्यात पाय धरायला. तर आता आम्ही आलेले गावदेवीचं मंदिर आहे. शेठ माणूस मारुतीच्या मंदिरात आम्ही दत्त मंदिरात आलेली आहोत. टॅबलेट करायला बोलावलं, हिला पाहिजे
त्याच्यावर यावी काही विचारलं नाही. हळद लावायचा कार्यक्रम चालू झालेला आहे. पुण्यवाचनम नवग्रहदेवता कुलदेवता ग्रामदेवता स्थानदेवता वासुदेवता तिथे आलेली आहे. थोडं मागे या तुम्ही अगोदर. आई तू आवडं लवकर जेवायला बस. लवकर आहे का? एवढा टाइम झाला ना. तर गरम नाही हो. गरम होतं ना. सांगा तर पंखा लावायला. तर कोणाला सांगू पंखा AC लावायला सांग. एसी कुठं? ती तिकडे लावले त्यावेळी. जेवली ना तू? आम्हा पंख्यावर जेवायला बसले. त्याला काहीतरी विचार ना. मामा गरम होतं म्हणून पंख्यावर बसले. तो पंख्यावर बसलं तर घंटी लागल्यावर. हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. चॅनलचं नाव काय तुमच्या? स्वरा भंडारी ब्लॉगिंग. यांना फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हल्दीला या ना जेवून जा. ॲड्रेस मुंबडे गाव, कल्याण, आदरवाडी जेल रोड, गावदेवी चायनीज कॉर्नरच्या बाजूला मागे. जेवायला या पकी मटण मच्छी सगळा. आता देवल्या बाबा बोलते. देव बाबा आता आम्ही हळद घेऊन चाललेले आहोत. आता आम्ही हळद घेऊन आलेली आहोत. इकडे मावशीचा बेबी आहे. पजी तिथे एकटीच बसले. तिला
तिथं ओटी बांधण्याचा कार्यक्रम चालू आहे. वापूसा ना ते पाचवाचा काका त्यांना पण जेणेकरून चावूल जास्त बाबा तुमचं नाव काय? माझं नाव नरेंद्र पवार. तुम्ही कसे आहात? मी मस्त आहे. तू कसे बेटा? तू एकदम भारी दिसते पण आज. हा जेवले तुम्ही? नाही आता जेवेल. आता पहिले नाचेल ना मी तुझ्या बरोबर. हा तू नाचशील ना माझ्याबरोबर? नाचेल ना. आम्ही आवडी थकले. नाचलो ना आता पती हो जाम नाचली. घेतले ना मग थोडंसं असं रिलॅक्स व्हायचं मग परत जोर यायचे ना म्हणून इथं बसला. आवडी थकली लगेच. मग आता कौशन आता चालू झाले कौशन आता लगेच थकत नसतं वारबा यावी. आमचं घर कुठं तर सांग त्यांना हॅलो गाईजला सांग पोटपाटची दीदी तू कशी आहेस? जेवली तू? बाबी आवडं पटत असतं करायचं. बाबी आवडं पटत असतं करायचं. कांडवानं काढून घेतले. सगळी बसले ना बाकी सगळी बाहेर. खास करून या ठिकाणी एसकेडी ग्रुपच्या सर्व आणि आमचे परम मित्र अमित भाई कारभारी यांच्या ठिकाणी आग्रह झाले. त्यांच्या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. आम्ही दिले तुम्हाला विनंती आम्ही दादा
सर्वांनी माझे यायचे प्लीज सुट्टे पैसे नाही प्लीज पैसे टाका उडवून सर्वांनी नाचा नाही उडवून टाका पैसे तुम्ही नाचून मजा करा. सगळी दमले नाचून ये डोंगरचे माऊ चला सर्वांनी खाली लहान मुलांनी कोणीच वरती यायचं नाही सर्वप्रथम लहान मुलांनी सर्वांनी खाली उतरा